पेशवेकाली रहाडीत आता रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे। बघा नाशिकमधील दृश्य बघा, या ठिकाणी आता गर्दी झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आलेला आहे। रहाड खेळण्यासाठी, रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि आता ही गर्दी जास्त झाल्यामुळे पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं। थोडासा सौम्य लाठीमार देखील करावा लागला, कारण तरुणही मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरलेली आहे। रंगपंचमी खेळली जाते। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेत। अभिजित, नाशिकला रहाड रंगपंचमीला अगदी अनेक वर्षांची परंपरा आहे, मात्र आज का असं झालंय? तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे का? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गिरीश, नाशिकमध्ये खरं तर पेशवेकालीन जे पारंपरिक रहाड आहेत, जुन्या नाशिक भागामध्ये अशा 7 रहाडी आहेत की ज्या रंगपंचमीला उघडल्या जातात आणि त्यामध्ये नैसर्गिक रंग ओतले जातात आणि या नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली जाते। आज देखील अगदी सकाळपासूनच आपल्याला नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि जशी जशी दुपार होतीये तसं हा उत्साह जो आहे तो आणखी मोठ्या प्रमाणात वाढतोय। जुन्या नाशिकमधला हा अतिशय छोटासा परिसर आहे, त्यामुळे मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। अगदी बॅरिकेटिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, मात्र तरुणाई जी आहे ती त्या ठिकाणी अगदी बॅरिकेटिंग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे पोलिसांना कुठेतरी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। आयोजकांनी काही काळासाठी ही रहाड देखील बंद केलेली होती आणि आता पुन्हा काही वेळाने ही रहाड खुली केली जाणार आहे। मात्र उत्साह तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून येतोय आणि पारंपरिक पद्धतीने ही सगळी रंगपंचमी साजरी नाशिकमध्ये केली जाते। त्यामुळे जुन्या नाशिकमध्ये आपल्याला हा सगळा तरुणाईची गर्दी आणि उत्साह सध्या पाहायला मिळतोय। अगदी अभिजित, कारण तरुणाईचा जल्लोष बघतोय आपण, तरुणाचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।